मराठी इंडस्ट्रीमधील एक सुंदर, स्टायलिश आणि दमदार अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे। हिंदी आणि मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात खूप लहान वयातच पदार्पण केलेल्या शिवानीने कमी वेळातच प्रेक्षकांना आपलंसं केलं। तिच्या चर्चेत राहिलेल्या गोष्टींविषयी आज जाणून घेऊया। शिवानी मूळची मुंबईची, अचानकपणे ती अभिनय क्षेत्रात आली। लहान वयातच तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। 9व्या ती स्टार प्लसवर गाजलेली तिची पहिली मालिका। या मालिकेत असलेल्या तिच्या छोट्याशा भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। त्यानंतर तिने काही काळ कलर्स हिंदी टेलिव्हिजनवरील फुलवा या मालिकेतही काम केलं। पण शिवानीच्या करिअरची दिशा बदलली ते स्टार प्रवाहवरील देवयानी या मालिकेमुळे। या मालिकेतून शिवानीने मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं। या मालिकेत तिने टायटल रोल साकारला होता। तिचा अभिनय, भूमिकेबद्दलची समज यामुळे प्रेक्षकांना ती खरोखरच देवयानी वाटू लागली। तिची ही मालिका सुपरहिट झाली आणि देवयानी म्हणून तिचा चेहरा घराघरात पोहोचला। विशेष म्हणजे ही मालिका करताना ती 10वीत होती, पण काही कारणांमुळे तिने अचानक ही मालिका सोडली। शूटिंगच्या वेळापत्रकावरून तिचा निर्मात्यांशी वाद झाला आणि त्यामुळे तिने ही मालिका सोडली अशी चर्चा त्यावेळी होती आणि या वादामुळे ती बराच काळ चर्चेत होती। या मालिकेनंतर तिने अनामिका, सुंदर माझं घर, तू जीवाला गुंतवावे यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं, पण इथे तिची देवयानी जादू काही चालली नाही। या मालिकांनंतर ती पुन्हा दिसली ती स्टार प्लसवरील जाना ना दिल से दूर या मालिकेतून। या मालिकेमुळे तिला हिंदीत स्टारडम मिळालं। या मालिकेत तिने साकारलेल्या विविधाला लोकांनी खूप प्रेम दिलं। सोशल मीडियावर आजही तिच्या या भूमिकेचे फॅन पेजेस ऍक्टिव्ह आहेत। त्यानंतर तिने बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये सहभाग घेतला। तिचा बिग बॉस मराठीच्या घरातील वावर चांगलाच वादग्रस्त ठरला। सीझनच्या काही आठवड्यातच तिची तब्येत बिघडली आणि तिला घरची आठवण येऊ लागली। त्यामुळे चिडलेल्या शिवानीने बिग बॉसकडे घरी जाण्याची विनंती केली, पण कुणीही तिचं म्हणणं न ऐकल्यामुळे ती खूप व्हायलेंटही झाली। तर एका टास्क दरम्यान तिने वीणाला लाथ मारल्यामुळे त्यांचं बरंच भांडणही झालं। तिच्या या वागण्यामुळे महेश मांजरेकरांनी तिला खडे बोल सुनावले, तेव्हा तिने त्यांच्याशीही वाद घातला। चिडलेल्या मांजरेकरांनी तिला घरात राहायचंय की बाहेर जायचंय असं विचारलं। त्यावर तिने घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला। चिडलेल्या मांजरेकरांनी तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला। त्यासोबतच बिचुकलेंसोबतची तिची भांडणं, त्यांची मस्तीही चर्चेत राहिली। तिच्या या प्रवासाबाबत शिवानी काय म्हणते ऐकूया। काय होतं ना, म्हणजे त्या घरात आपल्याला सगळ्यांनाच, म्हणजे आम्हा सगळ्यांनाच गेमचा फॉर्मॅट काय आहे आणि कशा पद्धतीने गेम रंगणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची पूर्वकल्पना आम्हाला दिलेली होती आणि रादर आमच्या सगळ्यांकडे ती होती। पण मानसिक तयारी असून कधीकधी फिजिकली आपल्याला काही गोष्टी करता येत नाहीत आणि अशा बऱ्याचशा गोष्टी घडत होत्या माझ्या हेल्थ रिलेटेड आणि ज्याची पूर्णपणे काळजी घ्यायचं म्हणजे खात्री सगळी बिग बॉसची अख्खी टीम आणि एंडमॉलची अख्खी टीम ती सगळी करतच होती। म्हणजे डॉक्टर्सपासून मला हॉस्पिटलमध्ये नेण्यापासून सगळी मदत त्यांनी मला केली। पण त्याहून पलीकडे जाऊन अशा काही गोष्टी होत्या ज्या म्हणजे त्या गेम स्पिरिटमध्ये राहून त्या गोष्टी करणं ह्या अशा हेल्थ सिच्युएशनमुळे ते खरंच अवघड जात होतं। सो म्हणून मी हा डिसिजन घेतला आणि डिसिजन फ्लक्च्युएट होण्याचं कारण म्हणजे नाव आपण आता सगळ्याच मुली आपण खूप जास्त वोकल आहोत सगळ्याच गोष्टींमध्ये। म्हणजे रादर मी आणि आमच्या बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत ज्या गावाखेड्यात जाऊन बायकांना सांगतात की तुमच्या पिरियड्सबद्दल आणि काय तुम्ही काळजी घेतली पाहिजे त्याची कशी काय। पण काही गोष्टी असतात ज्या खूप पर्सनल असतात, तुमच्या पर्सनल म्हणण्यापेक्षा खूप जास्त प्रायव्हेट असतात, ज्या तुम्ही तुमच्यापर्यंत आणि तुमच्या काही 4-5 जणांपर्यंतच तुम्ही त्या गोष्टी ठेवता। सो मला ते कारण माझं जे आहे बिग बॉसमधून बाहेर पडण्याचं ते खूप जास्त प्रायव्हेट असल्यामुळे मी कोणाला ते सांगणं मला कम्फर्टेबल वाटत नाही अजूनही। बिग बॉस मराठीमधून अचानक क्विट केल्यानंतर काही काळाने ती पुन्हा बिग बॉस मध्ये परत आली। तिच्या रिएंट्रीमुळे अनेकांना धक्का बसला। काहींना तिची रिएंट्री आवडली तर काहींना तिचं परत येणं आवडलं नाही। एकीकडे तिचा बिग बॉस मधील वावर चर्चेत असतानाच तिचा ट्रिपल सीट हा सिनेमा सुद्धा रिलीज झाला। हा सिनेमा सुद्धा सगळ्यांना आवडला।
यासोबतच चर्चेत राहिलं ते तिचं रिलेशनशिप स्टेटस. गेली अनेक वर्ष शिवानी अभिनेता अजिंक्य ननावरेला डेट करते. त्यांची जोडी सुद्धा सगळ्यांना आवडते. लग्नाच्या चर्चांवर शिवानी काय म्हणते ऐकूया. आम्ही लग्न करायचा प्लॅन करत होतो ह्या डिसेंबरला, बट आय लॉस्ट माय आजी इन दिस इयर. सो मी असं डिसाईड केलंय की आफ्टर अ इयर वी विल डू समथिंग लाईक वर्षभरानंतर. तर नुकतंच शिवानीचा वाळवी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते यांसारखी तगडी स्टारकास्ट सोबत या सिनेमात होती. तिचा हा सिनेमा सुपरहिट ठरला. अनेकांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं. तर लवकरच आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे या हिंदी सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा सिनेमा तिचा हिंदीमधील डेब्यू असेल. पोस्टरवर तिचा लुक सुद्धा बराच काळ चर्चेत होता. हातात बंदूक आणि सैनिकी पोशाख या तिच्या लुकने सगळ्यांना चकित केलं. या तिच्या अपकमिंग सिनेमाविषयी शिवानी काय म्हणते ऐकूया. आय हॅड टू, म्हणजे माझं वजन एनी विच वेज वाढलंच होतं आणि त्याच्यात मला 1-2 किलो जरासं अजून पुट ऑन करायला लागलं. करायचं होतं ॲज इन म्हणजे कॅरेक्टर वाईज हाऊ दॅट कॅरेक्टर शुड लुक. आणि त्याच्या वाईज जरा तिला रॉ आणि रगेड आणि जरा रावडी दाखवण्यासाठी जरासं वजन आणि त्या सगळ्या गोष्टींवरती डिरेक्टरने मला डेफिनेटली खूप 1 महिना आधी प्रेप करायला लावली होती. बट प्रेपरेशन फक्त लुक्सचीच नाही झाली. प्रेपरेशन कन्नड भाषा बोलण्याची झाली, कन्नड भाषा समजण्याची झाली. सो आम्ही 1 महिना उडपीला जाऊन वर्कशॉप्स केले, स्क्रिप्टवरती काम केलं आणि ती भाषा शिकलो. नक्सलाईट कसे म्हणजे चालतात, एक छोटं आमचं ट्रेनिंग झालं होतं. सो बॉडी लँग्वेजवरती आम्ही खूप काम केलं आहे आणि इट वॉज डेफिनेटली खूप हार्डवर्किंग आणि खूप मेहनतीने आणि खूप जीवाचा आटापिटा करून मी हे शूट कम्प्लीट केलं. बिकॉज इट वॉज व्हेरी 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 चॅलेंजिंग आणि व्हेरी डिफिकल्ट. यासोबतच ती लवकरच वेडात मराठे वीर दौडले साथ या सिनेमातही दिसणार आहे. शिवानीचे बरेच फोटोशूटही गाजतात. तिच्या गाजलेल्या फोटोशूट्सवर टाकूया एक नजर. एकूणच अभिनय, बेधडक वक्तव्य आणि बिनधास्त स्वभाव यामुळे शिवानी सगळ्यांच्याच लक्षात राहिली. तिने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला आवडते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.